आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सोपी आणि अचूक मापाने, त्यासोबतच खूप साऱ्या टिप्ससहित बनवलेली आहे. नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. लाडूसाठी खोबरं निवडताना हे असं आतून पांढरं शुभ्र आणि मागच्या बाजूने काळपट खोबरं निवडायचं आहे आणि सुवासाने मस्त असं गोडसर राहील असंच खोबरं निवडायचं आहे. हेच खोबरं खूप जास्त दिवसापर्यंत लाडू टिकवतं. लाडू जे खराब होतात ना, तर खोबऱ्यामुळेच लाडू लवकर खराब होतात. त्यामुळे खोबरं निवडताना आतून पांढरं शुभ्र आणि मागच्या बाजूने काळपट असं खोबरं निवडायचं आहे. आणि खारीकसुद्धा निवडताना ही अशी साखरी खारी निवडायची आहे. त्यामुळे काय होतं की लाडू नैसर्गिकरित्या गोड होतात. आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये 3 चम्मच इथे मी साजूक तूप घेतलं आहे. तर तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर तुम्ही गाईचं घेऊ शकता. तर इथे मी म्हशीचं जे गावठी तूप असतं ते तूप वापरते आहे. तुम्ही तेल घेतलं तरीसुद्धा चालेल. आता 3 चम्मच तूप आपण व्यवस्थित वितळवून घ्यायचं आहे आणि गॅसच्या मंद आचेवर आपण डिंक तळायचं आहे. आता कोणतंही किचनमधील भांडं आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कप असो किंवा वाटी असो, कारण त्याच भांड्याच्या मापाने आपल्याला सगळं साहित्य निवडायचं आहे. तर एक वाटी मी सिलेक्ट करून घेतली आहे आणि ह्याच वाटीच्या मापाने मी सगळं साहित्य मोजून घेणार आहे. आता एक वाटीच्या मापाने इथे मी अर्धी वाटी डिंक घेतला आहे. डिंक घेताना मी इथे गावरान घेतलेला आहे. तुमच्याकडे जोही डिंक मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता हा डिंक थोडा थोडा करत आपण तुपामध्ये छानसं फ्राय करून घ्यायचा आहे, अगदी क्रिस्पी होईपर्यंत. सेम याच पद्धतीने आपण सगळा डिंक थोडा थोडा करत तुपामध्ये किंवा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 पटीने हा डिंक फुलतो आणि त्यामुळे क्रिस्पीसुद्धा बनतो. आता पूर्ण डिंक आपण फ्राय करून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये गार करण्यासाठी बाजूला ठेवूया. डिंक तळत असताना तूप जास्त लागतं, त्यामुळे इथे मी 3 चम्मच तुपाचा वापर केला आहे. सरासरी वाटीने जर घेतलं तर अर्धी वाटी तुपाचा आपण इथे वापर केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही डिंक छानसा फ्राय झाला आहे. आता त्याच तुपामध्ये आपण अर्धी वाटी बदाम घेतलेला आहे. बदामसुद्धा मस्त असे तडतडेपर्यंत अगदी हलकासा रंग सोनेरी होईपर्यंत आपण हा बदाम छानसा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि लक्षात घ्या गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम किंवा अगदी हाय ठेवायची नाही, तर लो फ्लेमवरती आपल्याला हे सगळं जिन्नस व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. आता बदामसुद्धा छानसे मस्त फ्राय झाले आहेत, अगदी तडतडले आहेत. आता बदाम काढूया आणि त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटीभर काजू टाकूया. काजूसुद्धा मस्त असे बदामी रंग होईपर्यंत छानसर तळून घ्यायचे आहेत. काजू तळल्यानंतर एका डिशमध्ये गार होण्यासाठी बाजूला काढूया आणि शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपण थोडेसे मनुकेसुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत. आता एवढ्या ड्रायफ्रुट्समधून तुम्हाला जेही ड्रायफ्रुट्स आवडत नसेल ना, ते स्किप केलं तरीसुद्धा चालेल किंवा अजून वेगवेगळे ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकले तरीसुद्धा चालतील. तर या पद्धतीने सगळे ड्रायफ्रुट्स आपण तुपामध्ये छानसं फ्राय करून घ्यायचे आहे आणि गार होण्यासाठी ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतात की ड्रायफ्रुट्स हे कच्चे राहत नाही आणि छानसर लाडूमध्ये त्याची चव अजून वाढते. आता मनुकेसुद्धा छानसं फुगीर झाले आहेत, मस्त असे तळले गेले आहेत. एका ताटामध्ये काढूया आणि गार करत ठेवूया. आता त्याच कढईमध्ये आपण खारीक घेणार आहोत. खारीक इथे मी फोडून घेतली आहे, त्यामधील बिया काढून घेतल्या आहेत आणि खारकाचे अगदी बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत. जर तुमच्याकडे शार्प मिक्सरचं भांडं नसेल ना, तर तुम्ही अजून बारीक बारीक तुकडे केले तरीसुद्धा चालतील किंवा मग रेडीमेड खारकीची पावडर असते ती घेतली तरीसुद्धा चालेल. तर इथे मी अख्खीच खारीक घेतली आहे, बिया काढून घेतल्या आहेत, छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि तुपामध्ये अगदी हलकासा बदामी रंग येईपर्यंत छानसं फ्राय करून घेतला आहे. तर इथे मी खारीक घेताना 2 वाटीभर खारीक घेतलेली आहे. खारीक ही अशी हलकासा बदामी रंग येईपर्यंत छानसं फ्राय करून घेतली ना, की मस्त पटकन मिक्सरमध्ये त्याची पावडर होते. तुम्ही थोडीशी उन्हामध्ये खारीक दाखवून घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर अगदी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. त्यामुळे खारीक ही क्रिस्पी बनते आणि पटकन मिक्सरमध्ये दळली जाते. आता 2 वाटी आपण खारीक घेतली होती, त्याच्या हिशोबाने 3 वाटी आपण इथे खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी मी इथे 1 वाटीभर खोबऱ्याचा कीस छानसं बदामी रंग येईपर्यंत छानसं फ्राय करून घेणार आहे. एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि परत त्याच कढईमध्ये 2 वाटीभर खोबऱ्याचा कीस मी इथे भाजून घेणार आहे. एकाच वेळी खोबऱ्याचा कीस हा कढईमध्ये मावला नसता, त्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये 3 वाटीभर खोबऱ्याचा कीस छानसर बदामी रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे. खोबरे भाजल्यामुळे खोबऱ्याची चव अजून वाढते आणि लाडूंची जी शेल्फ लाईफ आहे, म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाही, खवट होत नाही आणि लाडूंची चव दुपटीने वाढते. त्यामुळे खोबरं भाजताना अगदी गॅसच्या मंद आचेवर अगदी मस्त असा बदामी रंग येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत खोबरं छानसर भाजून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये गार करण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, याच पद्धतीने आपल्याला खोबरं छानसर भाजून घ्यायचं आहे.
आता त्याच कढईमध्ये 2 चम्मच खसखससुद्धा भाजून घ्यायची आहे. खसखस अगदी हलकासा बदामी रंग आला की लगेच काढून घ्यायची आहे. खसखस भाजल्यामुळे दाताखाली अगदी कचर लागत नाही आणि खसखसचे खूप सारे फायदे आहेत. त्यामुळे खसखस तुम्ही 1 चम्मच का होईना नक्की टाका. खसखस गार होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया. आता त्याच कढईमध्ये 1 चम्मचभर साजूक तूप टाकूया. तूप छानसर मेल्ट झालं की 3 चम्मचभर इथे मी टरबूजाच्या बिया तळून घेणार आहे. तुमच्याकडे सूर्यफूलच्या असो, टरबूज, खरबूज ज्याही बिया असतील त्या तुम्ही टाकू शकतात किंवा मग स्किप केल्या तरीसुद्धा चालतील. तर इथे माझ्याकडे टरबूजाच्या बिया होत्या त्यामुळे मी घेतलेल्या आहेत. आता या बियासुद्धा छानसर फुगीर होईपर्यंत अगदी हलकासा बदामी रंग येईपर्यंत छानसर तळून घेणार आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहे. तर इथे सगळं साहित्य आपण मोजून मापून काही भाजून घेतलं आहे आणि काही तळूनसुद्धा घेतलेले आहेत. आता जे साहित्य गार झाले आहे ना त्याकडे वळूया. तर परातीमधील डिंक जो आहे तो छानसा गार झाला आहे. आता हा डिंक आपण मॅश करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने मॅश करा किंवा मग लहान वाटी असेल, लहान ग्लास असेल त्याने मॅश केला तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला दाताखाली डिंक आलेला आवडत असेल तर असा मॅश करून घ्या किंवा मग नसेल आवडत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक फाईन पावडर करून घेतली तरीसुद्धा चालेल. तर इथे बघू शकता तुम्ही डिंक मी अगदी अर्धवट मॅश करून घेतला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खसखससुद्धा अगदी काही सेकंदासाठी फिरवून घेणार आहोत. त्यामुळे खसखस दाताखाली अगदी कचर लागणार नाही. खसखससुद्धा डिंकावर टाकूया आणि त्याच लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे ड्राय नट्स घेतले होते ना तळलेले ते छानसं अर्धवट अशा पद्धतीने दळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला बारीक फाईन पावडर करायची असेल तर मग तुम्ही पावडर करू शकता किंवा मग अर्धवट दळले तरीसुद्धा चालतील. आता ती पावडरसुद्धा आपण परातीमध्ये टाकूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी खारीक घेऊन अशा पद्धतीने भरड करून घ्यायची आहे. फाईन पावडर केली तरीसुद्धा चालेल किंवा अशी भरड करून घेतली तरीसुद्धा चालेल. जर लाडूमध्ये ही अशी छानसर भरड करून घेतली ना की दाताखाली अतिशय मस्त लागतं. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला बारीक फाईन पावडर करायची असेल तर मग फाईन पावडरसुद्धा करू शकतात. आता जे आपण खोबरं छानसर भाजलं होतं ना ते सुद्धा मस्त क्रिस्पी झालं आहे आणि बारीक किस केल्यामुळे मी इथे अगदी हाताने चुरून घेते आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता हे खोबरंसुद्धा आपण परातीमध्ये मिक्स करणार आहोत. आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित भाजून घेतलं, दळून घेतलं. आता यामध्येच टाकूया गार झालेल्या टरबूजाच्या बिया. यावर छान चव येण्यासाठी अर्धा चम्मच सुंठ पावडर टाकायची आहे. तुमच्याकडे बडीशेप पावडर असेल ती टाकली तरीसुद्धा चालेल, स्किप केलं तरीसुद्धा चालेल. आता अगदी पाव चम्मचभर इथे मी जायफळ असतं ना ते किसणीने किसून घेतलं आहे. तुमच्याकडे वेलची पूड असेल ती टाकली तरीसुद्धा चालेल किंवा अजून एखादं इसेन्स असेल तुमचं आवडतं ते टाकलं तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून द्यायचं आहे आणि आता वाटीने आपण मोजणार आहोत कारण आपल्या गुळाचं माप कळण्यासाठी गूळ किती घ्यायचा यासाठी इथे मी तुम्हाला खास ट्रिक सांगते आहे. आता हे सगळं साहित्य आपण वाटीने ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतलं होतं ना त्याच वाटीने आपण हे सगळं मिश्रण मोजून घ्यायचं आहे. लाडूमध्ये गूळ किती घ्यायचा हे आपल्याला अजिबात कळत नाही. त्यामुळे ही अगदी खास सोपी आणि अगदी सोपी ट्रिक आहे. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा. जेवढं साहित्य आपण टाकलेलं आहे सगळं मिक्स करा आणि एका वाटीने आपण मोजून घ्यायचं आहे आणि जेवढं आपण हे साहित्य मोजून घेऊ ना त्याच्या निम्मे आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तुम्ही गूळ घेऊ शकता किंवा मग खडी साखर घेऊ शकता किंवा मग आपण जी साखर घेतो साखर घेतली तरीसुद्धा चालेल. तर इथे आपण बघू शकता 6 वाटीभर इथे मी मिश्रण मोजलेलं आहे आणि अगदी 1 चम्मचभर हे मिश्रण उरलेलं आहे ते सुद्धा आपण मिक्स करून देऊया. 6 वाटीभर इथे सगळं मिश्रण आलेलं आहे. त्याच्या निम्मे म्हणजे 3 वाटीभर आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर गुळाचा आपल्याला इथे पाक करायचा नाही तर फक्त गूळ वितळवायचा आहे. त्यासाठी एका कढईमध्ये 1 चम्मचभर साजूक तूप टाकूया आणि 3 वाटीभर किसलेला गूळ घ्यायचा आहे. ठेचून गूळ घ्या किंवा मग किसून गूळ घेतला तरीसुद्धा चालेल. किसून गूळ जर घेतला ना तर लवकर मेल्ट होतो आणि ठेचून जर घेतला ना तर त्यामध्ये थोड्याफार का होईना गाठी असतात आणि त्यामुळे वेळसुद्धा लागू शकतो. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी गॅसच्या मंद आचेवर मी गूळ विरघळून घेतला आहे. अर्धा गूळ विरघळला की त्यामध्ये टाकूया परत 1 चम्मचभर साजूक तूप आणि हा जो गूळ आहे ना हा छानसर आपल्याला अगदी पातळ होईपर्यंत असा विरघळून घ्यायचा आहे. तर एक तार चाचणी अजिबात नाही बनवायची तर फक्त विरघळून घ्यायचा आहे. जर तुम्ही एक तार चाचणी गुळाची बनवली ना तर तुमचे जे लाडू आहेत ते अगदी कडक होतील, टणक होतील, मऊसूत बनणार नाही. त्यामुळे आपण चाचणी न बनवता फक्त तुपामध्ये
हा जो गूळ आहे फक्त विरघळून घ्यायचा आहे. अगदी अशा पद्धतीने गूळ विरघळला की लगेच सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करून चम्मचने व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे. गरम गूळ असल्यामुळे लगेच हात लावू नका. चम्मचने सगळं साहित्य आपण गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स झालं की हाताला सोसेल एवढं गरम झालं की लगेच आपण या सगळ्या मिश्रणाचे लाडू वळायचे आहेत. आणि लाडू वळत असताना तुम्हाला अजून एक मी टिप सांगते आहे. लाडू वळत असताना अगदी कोमट मिश्रण झालं की लगे वळायला सुरुवात करा, कारण हे जे मिश्रण आहे ना थंड झालं की लाडू अजिबात गोल गोल येत नाही किंवा वळला जात नाही. गरम गरम मिश्रण असतानाच आपण लाडू पटापट वळून घ्यायचे आहेत. तुम्हाला मीडियम साईजचा लाडू पाहिजे असेल, मोठा पाहिजे असेल किंवा मग लहान लाडू पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही लाडू पटापट गोल गोल वळून घ्यायचे आहेत. आणि जर समजा आता मिश्रण थंड झालं आणि लाडू अजिबात वळला जात नाही तर गूळ अजिबात टाकू नका परत, कारण आपण यामध्ये खारीक टाकली आहे, गोडसर खोबरं टाकलं आहे, मनुके टाकले आहे, त्यामुळे हा लाडू जास्त गोड होण्याची शक्यता असते. त्यामुळे अजून गुळाचा पाक न करता, गूळ अजून वितळवून न टाकता आपण काय करायचं आहे, हे मिश्रण जे आहे ना, ज्या कढईमध्ये आपण गूळ वितळवला होता ना त्याच कढईमध्ये हे थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे. गॅसवर कोमट करायचं आहे आणि लगेच कोमट हे मिश्रण झालं की लगेच पटापट अशा पद्धतीने गोल गोल लाडू तयार करायचे. ही अगदी खास आणि सोपी ट्रिक आहे, तुम्ही नक्की फॉलो करा. सेम याच पद्धतीने सगळं अचूक मापाने तुम्ही मापाने सगळं साहित्य घ्या आणि ह्याच पद्धतीने लाडू बनवा. अगदी परफेक्ट लाडू बनतील. खूप जास्त गोड किंवा खूप जास्त फिक्कटसुद्धा बनणार नाही. तर सेम या पद्धतीने सगळे गोल गोल लाडू इथे मी बनवून घेतले आहे. मेजरमेंटनुसार 1 वाटीभर आपल्याला साजूक तूप लागलं आहे. तुम्ही तेलाचे लाडू केले तरीसुद्धा चालतील, परंतु जास्त हेल्दी बनवण्यासाठी तुपाचाच वापर करा. तर बघा मस्त असे मऊसूद आणि छानसर गोल गोल गरगरीत आपले लाडू तयार झाले आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आता भेटूया छानसर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि हेल्दी राहा.